सामना. टीम इंडिया पुन्हा आग लावणार की साऊथ आफ्रिका घेणार बदला? हॅलो, मी मानसी आणि आज आपण बोलणार आहोत इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका सेकंड ओडीआय बद्दल. पहिल्या मॅच मध्ये इंडियाने 17 रन्सने दणदणीत विजय मिळवला. फक्त साऊथ आफ्रिकेला हरवलं नाही तर त्यांच्या प्रेशरला सुद्धा हरवलं. आणि हा विजय होता आम्ही पुढचाही सामना जिंकू असा घणघणीत कॉन्फिडन्स. पण साऊथ आफ्रिका सहज मैदान सोडणाऱ्यांपैकी नाहीये बरं का. मागच्या मॅच मध्येही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली. त्यामुळे दुसरी मॅच म्हणजे रिडम्पशन वर्सेस डॉमिनेशन. आता सर्वांचा प्रश्न, दुसऱ्या मॅच मध्ये भारताचे प्लेइंग 11 कोण असणार? मागील मॅच मध्ये रोहित प्लस जयस्वालचा ओपनिंग एक्सपेरिमेंट फारसा जमला नाही. जयस्वाल लवकर आउट झाला आणि टीमवर दबाव आला. पण ज्या नावाने लक्ष वेधलं ते म्हणजे ऋतुराज गायकवाड. तो 4थ्या क्रमांकावर खेळला, पण सर्वांना माहित आहे तो बॉर्न ओपनर आहे. अनेक अहवालानुसार मॅनेजमेंट त्याच्या जागी मिडल ऑर्डरमध्ये रिषभ पंतला आणण्याचा विचार करू शकते, कारण पंत हा नॅचरल मिडल ऑर्डर बॅटर आहे आणि त्या ठिकाणी अधिक स्टॅबिलिटी देऊ शकते. काही रिपोर्ट्स म्हणतात की पंतची जागा बेंचवर असेल, पण काही ॲनालिसिस गायकवाड पंतबद्दल शक्य असल्याचं सुचवतात. त्यामुळे या सामन्यामध्ये भारताच्या बॅटिंग ऑर्डर आणि मिडल ऑर्डर कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल पाहायला मिळू शकतं. मिडल ऑर्डरमध्ये तिलक वर्मा हा भारताचा एक्स फॅक्टर, ॲग्रेशन प्लस रिस्पॉन्सिबिलिटी प्लस काम नर्व. सिच्युएशन काहीही असो, तो स्टाईलनेही खेळू शकतो आणि गरज लागली तर टिकूनही राहू शकतो. विकेट किपिंग ड्युटीज KL राहुलकडे आणि बॉलिंगमध्ये हर्षदीप राणा बरोबर कुलदीप, अर्शदीप आणि प्रसिद्ध कृष्णा हा ट्रिओ पुन्हा गेम चेंजर ठरू शकतो. त्यात किंग कोहलीची रायपूरमध्ये काय जादू चालणार हे पाहायला सगळे उत्सुक आहेत. साऊथ आफ्रिकाबद्दल बोलायचं झालं तर त्यांना पहिल्या मॅचमधल्या चुका सुधाराव्या लागतील. त्यांचा टॉप ऑर्डर पटकन हरल्याने दडपण वाढलं. त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये ते केशव महाराजला परत आणू शकतात, स्पिन विभाग मजबूत करण्यासाठी. तसेच त्यांच्या सीमर्सना सुरुवातीला विकेट्स काढणं अत्यंत गरजेचे आहे, नाहीतर भारताचा टॉप ऑर्डर सामन्यावर बसणारच. 3 डिसेंबरची दुपार, रायपूरची हवा, स्टेडियम मधला जल्लोष आणि जिंकण्यासाठी उतरणाऱ्या 2 टीम्स. एका बाजूला सिरीज सील करण्यासाठी तयार असलेली टीम इंडिया आणि दुसऱ्या बाजूला कमबॅक करण्यासाठी आतुर असलेली साऊथ आफ्रिका. आणि जेव्हा रोहित, विराट आणि राहुल एकत्र ग्राउंडवर उतरणार तेव्हा काहीतरी खास घडणार हे तर नक्की. तुम्हाला काय वाटतंय, यावेळी प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरेल? रोहित, कोहली की तिलक, की कुणी सरप्राईज? तुमचा गेस कमेंटमध्ये नक्की सांगा आणि AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.